नाशिकच्या बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी गावामध्ये 7 ते 8 जणांना विषबाधा झाली आहे। पार्टीसाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी दारूचं अतिसेवन केल्यामुळे ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हे मित्र पार्टीसाठी घराबाहेर गेले होते। बराच वेळ गेला मात्र ते घरी परत आले नाहीत आणि त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर ते सर्वजण बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडले। या सर्वांवर सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यावेळी सटाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी तत्काळ रुग्णांची भेट घेऊन विचारपूस करत काही रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। घटना घडलेली आहे फूड पॉइझनिंगची। त्यात बरेचसे पेशंट असे आहेत की त्यांना अजून पण त्या कोणत्या गोष्टीमुळे ही घटना घडली हे त्यांच्या फॅमिली मेंबर्सला पण माहिती नाही आणि आपण त्यांना ज्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेलं आहे तिथे 2 पेशंट आहेत आणि ज्यांची जास्त तब्येत म्हणजे खालावली आहे त्यांना आपण खाजगी रुग्णालयात दाखल केलेलं आहे। तरी पण हे जे पेशंट आहेत यांची आपण एक जातीने विचारपूस करू आणि त्यांना काही पुढील सुविधा लागणार असतील तर आपण त्याचीही व्यवस्था करू आणि त्यांच्या फॅमिलीचं सांत्वन करून आणि एक विचारपूस करून त्यांची आपण काळजी घेतलेली आहे। तरी पण नक्कीच जो अहवाल येईल आपल्याला त्या अहवालात समजेलच की हे कशामुळे घडलेलं आहे, तर त्यावर आपण त्यांना पुढील उपचारासाठी पाठवू।